आपण हा रिव्हर्सल ट्रेड घेतलेला आज. ही 28 तारीख आहे. आज सकाळपासून बेरिश मूव होता, पण इथं स्ट्रॉंग रिकव्हरी मला दिसते मार्केटमध्ये. वॉल्यूम पण जर बघितलं तर वॉल्यूम इथं बिल्ट होताना दिसतोय आपल्याला. तर मी बुलिश साईडला एंट्री घेतलेली. बघू आता काय होतं. आपलं ट्रेड चालू आहे. 38 क्वांटिटीने आपण ट्रेड घेतलं आहे. बघू आपण रिझल्ट आला का मी तुम्हाला सांगतो. निफ्टी पण मला आज बुलिशच वाटतं. परत आपण डेस्कजवळ आलो आहे आणि आता आपण बघितलं तर आपण घेतलेलं आज तर आपल्या बाजूने मोमेंटम येतो आहे. आपला एल जो इथे होता खाली तो आपण इथे ट्रेल केलं आहे. आपल्याला 1:1 टार्गेट मिळालं आहे. आपण 1:2साठी आता वेट करतो आहे. आपण एल ट्रेल करून दिलं आहे, म्हणजे जेवढी आपली रिस्क होती त्याच्यापेक्षा तर रिस्क आपली कमी झाली. आता बघू 1:2 हिट होतं आहे की नाही. निफ्टीमध्ये पण अजून डे हाय ब्रेक झाला नाही इंट्राडेचा हा. बघू. आता आपण 1:1ला ट्रेल केलेलं आहे आणि 1:2 आता टार्गेट देणार असं मला तर वाटतंय. बघू आपण काय होतंय. 1:2च्या ऑलमोस्ट जवळ आहे. बघू आता काय. तुम्ही बघू शकता एका स्पाईकमध्ये आपलं टार्गेट 1:2 हिट झालं आहे. बघा वॉल्यूम बघा खाली किती जबरदस्त वॉल्यूम आलं आहे. आता आपण ट्रेल करणार आहे स्टॉप लॉसला. आपण स्टॉप लॉस ट्रेल करतो आता 4580 4580 स्टॉप लॉस ट्रेल केला आहे आपण. 4580 1:2 पेक्षा जास्त आपल्याला टार्गेट मिळालं आहे. आपण स्टॉप लॉस आहे ना इथे 4580 इथे ट्रेल केला. आता 1:2 पेक्षा आपल्याला जबरदस्त टार्गेट मिळालं आहे. 1:3 ऑलमोस्ट आपल्याला 83ला मिळतं. 83 जबरदस्त मुवमेंट आलेला आहे. आपण 1:2 आपलं इथे टार्गेट होतं या सेकंड लाईनला. आपण ऑलमोस्ट 1:4 कॅप्चर केलं आहे. असा जबरदस्त स्पाईक आलेला आहे आणि हे आपल्याला शक्य झालं फक्त पेशन्स, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीमुळे. आपण रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर फॉलो केलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपलं प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे. हे बघा आपण कुठल्याही प्रकारची ओव्हर ट्रेडिंग करत नाही. परफेक्ट ट्रेड आपल्याला आज भेटलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मार्केट क्लोज झालेलं आहे आणि जिथे आपण एक्झिट केलं, जिथे आपलं 1:4 टार्गेट दिल्यानंतर, म्हणजे तसं तर 1:5 दिलं त्याने इथपर्यंत. तर आपण इथं स्ट्रेच केलं ना, हे बघा तुम्ही 1:5 इथे बघू शकता. पण आपण 1:4पर्यंत 1:4.3 इथपर्यंत आपण होल्ड केला त्याला ट्रेडला. 4601 आपण 4601 या प्राईजला आपण एक्झिट केलेलं आहे ट्रेडला. आणि आता तुम्ही म्हणणार फक्त P&L दाखवलं, आपण स्टॉक कसं सिलेक्ट करतो ते दाखवतो. मी रोज आहे ना निफ्टीचा चार्ट बघतो. आज बघशाल तर पूर्ण निफ्टी पूर्णपणे साईडवेज होता. पूर्णपणे ही फर्स्ट कॅन्डल आहे निफ्टीची आणि निफ्टी एकाच झोनमध्ये. मागचे काही दिवस निफ्टी तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर पूर्ण काही दिवस 15 दिवसापासून निफ्टी तर साईडवेजच आहे. मी 15 मिनिटला आलो, 15 मिनिटच्या टाईम फ्रेमला. हा जो 22 तारखेचा जो मूव आला होता, तो जो रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स आज ब्रेक करणार असं मला वाटत होतं. पण निफ्टीने तो रेजिस्टन्स ब्रेक केला असता तर निफ्टी ह्या रेजिस्टन्सपर्यंत आला असतं. म्हणजे रेजिस्टन्स ब्रेक होतं तर सपोर्ट बनतो आणि नेक्स्ट रेजिस्टन्सकडे मार्केट मूव्ह होतं. पण तसं झालं नाही. आज पण मार्केट पूर्ण दिवस साईडवेज होतं. आणि आपण दररोज स्टॉक हा NSEची हिटमॅप जी साईट आहे, NSE हिटमॅपवर आपण सेक्टोरियल इंडेक्समध्ये आपण इथं सेक्टर चूज करून आपण स्टॉक पिक करतो. तर आज बघितलं तर पूर्ण निफ्टी IT बुलिश होतं पूर्ण सेक्टरमध्ये. आज निफ्टी ITचे जे स्टॉक बघितले तुम्ही, कोपोर्स, TCS, एम्फेसिस, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, सगळे स्टॉक याचे निफ्टी ITचे बुलिश होते. तर आपण त्याच्यात न घेता ट्रेड, कारण की आपण जेव्हा निफ्टी ITमध्ये ट्रेड घेतलं आहे ना तेव्हा आपण ट्रॅप झालेलो आहे. मी तुम्हाला दाखवतो आता मुवमेंट निफ्टी ITची. काही स्टॉक होते जे मागच्या काही IT स्टॉकमध्ये जेव्हा मी ट्रेड केले बाकीचे तेव्हा जसं की मी आता TCS, तुम्हाला इन्फोसिस दाखवतो एक्झाम्पल. मी टाकलं इन्फोसिस. बघा इन्फोसिसमध्ये बघा आज फर्स्ट कॅन्डल आहे. इथे हा ब्रेकआउट एक्सपेक्टेड होता, झाला नाही आणि काही मार्केटने मूव दिला. एंट्री दिली इथे जर कोणी एंट्री घेतली असती
एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा जो ब्रेकआउट झाला त्याचा पण स्टॉप लॉस हिट झाला असं. त्याच्यामुळे मला निफ्टी आय टीमध्ये जरा कॉन्फिडन्स कमी होता, कारण की मी निफ्टी आय टी मागच्या 2 महिन्यापासून ऑब्झर्व करतो तर ते ट्रॅप करतं आहे आपल्याला. ते मुवमेंट दाखवत आहे पण ट्रॅप करतं आहे. इन्फोसिसने बघा, आज जर मी इन्फोसिस जर ट्रेड घेतला असता तर 100% माझा आज SL हिट झाला असता. म्हणून आपण आज हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स जो स्टॉक आहे HL, तो आपण मॅन्युअली निफ्टी 200ची जी लिस्ट असते ना, स्टॉक लिस्ट निफ्टी 200, तिथून आपण सिलेक्ट केला होता. आणि हा आपण इथंच का पकडला तर आज बघा, आजची 28 जुलै तारीख ही फर्स्ट कॅन्डल आहे. ही फर्स्ट कॅन्डल ओपन झाल्यानंतर जेव्हा मार्केटनी कंटिन्यू बेरिश मुवमेंट दिला आणि जेव्हा इथून रिव्हर्सल झाला, तर इथं रिव्हर्सल का झाला मी 15 मिनिटला येतो. मी तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. कधी पण जो मागचा रेजिस्टन्स असतो ना बघा, जेव्हा HL इकडून मुवमेंट येत होता वरती, तेव्हा त्याच्यासाठी ही रेजिस्टन्स बनले होते, हा लेवल. आणि रेजिस्टन्स इथं ब्रेक झाला, त्या रेजिस्टन्सचा सपोर्ट बनतो, हे बघू शकता तुम्ही. त्याच लेवलचा इथं सपोर्ट बनला. सपोर्ट जेव्हा मार्केटने घेतला एकदम बुलिश कॅन्डलने, याला मारूबुजू कॅन्डल म्हणता आपण, हॅमर पण म्हणू शकतो. फुल व्हॉल्यूम होता या कॅन्डलमध्ये, म्हणून आपण बुलिश साईडला एंट्री घेतली आणि आपलं टार्गेट 1:2 होतं. पण आज एवढा जबरदस्त मुवमेंट आल्यामुळे आपल्याला 1:4 टार्गेट अचीव झालं आहे, आपण बुक केलं आहे. अशाच जर तुम्हाला रोज माहिती पाहिजे असेल किंवा स्टॉक कसं सिलेक्ट करता किंवा डेली ट्रेड पाहिजे असेल, तुम्ही मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. मी डेली तुमच्यासाठी न्यू व्हिडिओ घेऊन येत राहील. थँक्यू.